नमस्कार. सायंटिफिक असिस्टंट पोस्टसाठी जो टेक्निकल पार्ट आहे, तब्बल 40% टेक्निकल पार्ट आहे, तो आपण बघतोय. आणि आज आहे भाग तिसरा. जे विद्यार्थी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील त्यांना मी सजेस्ट करेल की तुम्ही अगोदर भाग 1 बघा, त्यानंतर भाग 2 बघा, म्हणजे आजचा जो भाग तिसरा आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. भाग 1 मध्ये आपण बघितलं बेसिक्स ऑफ ऍसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स. ते चांगल्या प्रकारे आता आपल्याला कळतंय. भाग 2 मध्ये आपण स्टार्ट केलंय कॉन्सेप्ट्स ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. त्याच्यापैकी पहिली कॉन्सेप्ट आपण कोणती बघितली होती? अर्हेनियस कॉन्सेप्ट. या सेशन मध्ये आपण दुसरी कॉन्सेप्ट बघणार आहे, ब्रॉन्स्टेड-लॉरी कॉन्सेप्ट. नेहमी याच्यावर प्रश्न विचारले जातात. ही कॉन्सेप्ट आपण शिकून झाल्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते देखील बघणार आहे. तुम्हाला टाइम दिल्यानंतर त्या टाइम मध्ये तुम्हाला त्याचा आन्सर्स पण करायचे आहेत. चला बघूया. बघा, कॉन्सेप्ट्स ऑफ ऍसिड्स अँड बेसेस भाग 2 मध्ये ही जी फर्स्ट कॉन्सेप्ट आहे अर्हेनियस कॉन्सेप्ट, आपण चांगल्या प्रकारे ती आता आपल्याला येते. आता काहीच प्रश्न नाहीये त्याच्यावर. या सेशन मध्ये आपण दुसरी कॉन्सेप्ट बघणार आहे, ब्रॉन्स्टेड-लॉरी कॉन्सेप्ट. चांगल्या प्रकारे समजून घेऊया, कारण नेहमी प्रश्न विचारले जातात. तुम्ही त्या पदावर असताना तुम्हाला ऍसिड्स बेसेस काय आहेत हे कळलंच पाहिजे. आता आपण या सेशन मध्ये बघूया ब्रॉन्स्टेड-लॉरी कॉन्सेप्ट. चलो जी, अच्छे से देखते हैं. त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी सायंटिफिक असिस्टंट पोस्टसाठी अप्लाय केलं असेल त्यांना मी सांगू इच्छितो की माझी स्वतःची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला जे काही स्टडी मटेरियल लागणार आहे, नोट्स लागणार आहेत, लेक्चर मी स्वतः घेणार आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला माहिती का जो टेक्निकल पार्ट आहे तो तब्बल 40 प्रश्न आहेत, म्हणजे 40% पार्ट आहे 80 मार्कांसाठी. या 80 मार्कांची आपल्याला पक्की तयारी करावी लागेल, कारण हे 80 मार्कच गेम चेंजिंग असणार आहेत. मी स्वतःच ही बॅच रन करणार आहे. तुम्हाला जे काही मटेरियल मिळणार आहे ते क्वालिटी मटेरियल मिळणार आहे, बरोबर. मी स्वतः ते बसून तयार करून ते तुम्हाला देणार आहे. दुसरी गोष्ट, जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये भेटतील. ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ॲपमध्ये. तुम्हाला तुमच्या पद्धतीने जेव्हा पाहिजे तेव्हा ते तुम्ही रिपीट करून बघू शकता. व्हॅलिडिटी आपण कोर्स ड्युरेशन 1 वर्षांचा ठेवलेला आहे. एक्झाम कधीही होऊ द्या, तुम्हाला मी तुमच्या सोबत असणार आहे. ऍप्लिकेशन तुमच्या सोबत असणार आहे. जे विद्यार्थी, आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक पोस्टचं काहीतरी एक्झाम डिमांड असते. एका पोस्टचा सिलेबस दुसऱ्यासाठी जरी दिसत असला तर त्यांची काठिण्य पातळी वेगवेगळी आहे. या पोस्टसाठी डेडिकेटेड ही बॅच आहे. दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एनरोल व्हायचं नाहीये. समजा मी पोस्टला अप्लाय केले सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट, त्यांच्यासाठी ही बॅच नाही. जे स्पेसिफिकली डेडिकेटेड याच्यासाठी अप्लाय करणार आहे, ज्यांचं स्वप्न आहे मला सायंटिफिक असिस्टंट व्हायचं, त्यांनीच या बॅचला एनरोल व्हायचं आहे. कारण याच्याकडे बघण्याचा आपला वेगळा दृष्टिकोन आहे. याची एक्झाम डिमांड बघून हे सगळं मटेरियल मी स्वतः बनवलेलं आहे. दुसरं बघा, ज्या विद्यार्थ्यांनी वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकसाठी अप्लाय केलं असेल त्यांच्यासाठी सुद्धा एक्झाम डिमांड बघून सेपरेट आपण बॅच लॉन्च केलेली आहे. सगळ्या बॅचेस ह्या 28 फेब्रुवारी 2024 पासून आपण रन करणार आहोत. डेली बेसिस सेमच आहे. संपूर्ण टेक्निकल पार्ट मी इथं घेणार आहे. क्वालिटी कंटेंट 100% भेटणार आहे. त्याचबरोबर जे 80 मार्क आहेत गेम चेंजिंग आहेत. बाकीचं नॉन टेक्निकल मध्ये तुम्हाला जर वाटत असेल का स्पर्धा अजिबात नाही, खूप स्पर्धा आहे. इन्क्वायरीवरून मी ओळखतोय 80 मार्क इथं गेम चेंजिंग असणार आहेत. इथं तुम्हाला जे जास्त मार्क घेतील त्यांना पोस्ट भेटेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बघा, सगळा टेक्निकल पार्ट मी स्वतः करणार आहे. असं नाही होणार की दुसरं कोणाला तरी उभा केलं त्यांच्याकडून. नाही, मी स्वतः ही पण बॅच रन करणार आहे. चलो, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल. तिसरी बॅच सुद्धा डेडिकेटेड. सगळ्या बॅचेस डेडिकेटेड आहेत, कारण सगळ्या बॅचचा एक्झाम डिमांड हे वेगवेगळे आहेत. जरी तुम्हाला वाटत असेल का सगळ्यामध्ये नॉन टेक्निकल पार्ट सेम आहे, याचा इकडे फायदा होईल, नक्की होईल, पण टेक्निकल पार्टसाठी तुम्हाला डेडिकेटेड बॅचलाच एनरोल करावं लागेल. बघा, याची सुद्धा टेक्निकल पार्ट आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहेत. 80 मार्कांचे हे पक्क करण्यासाठी जे काही स्टडी मटेरियल लागेल सगळं तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. समजलं? पुढे बघा, आणखी एक बॅच आहे आपली डेडिकेटेड वरिष्ठ लिपिक भांडार. सेम स्ट्रॅटेजी आहे. 28 तारखेपासून आपण या बॅच रन करणार आहोत. म्हणजे फार ते 1-2 दिवस राहिलेले आहेत. सर, मला समजा या बॅचला एनरोल करायचंय, किंवा सर मी 2 ठिकाणी अप्लाय केलं, नॉन टेक्निकल पार्ट सेम आहे,
पण तिथं स्पर्धाच नाहीये, स्पर्धा टेक्निकल आहे. दोन्हींचा स्टडी सेपरेट व्यवस्थित करा. त्याच्यापैकी तुम्ही ठरवा कोणाला जास्त वेळ द्यायचा आहे, कोणाला कमी वेळ द्यायचा. समजलं? मी म्हणेल सायंटिफिक असिस्टंट ज्यांनी अप्लाय केलं त्यांनी अगोदर सायंटिफिक असिस्टंटला जास्त वेळ द्या दिवसभरातला, आणि त्याच्यानंतर तुम्ही जर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकला पण अप्लाय केलं असेल त्याच्यासाठी पण मर्यादित वेळ द्या. पण दोघंही टेक्निकल पार्ट दोन्ही बॅचसाठी महत्त्वाचे आहेत. जर समजा मला सर या बॅचमध्ये एनरोल करायचं तर मी काय करायला पाहिजे, तर गुगल प्ले स्टोअरवर आमचं स्वतःचं केमटीच ॲप्लिकेशन म्हणून आहे, ते तुम्ही डाउनलोड इन्स्टॉल करून घ्या. त्यानंतर तुम्हाला याच्या संदर्भात काही क्वेरी असेल, काही शंका असतील, मी काय करायला पाहिजे, तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. असं नाही की कोणाला तरी नंबर दिलाय आणि तोच रिसिव्ह करतो, अजिबात नाही. तुम्ही डायरेक्ट माझ्याशी बोलू शकता, तुमच्या शंका मला विचारू शकता. मी तुम्हाला एक्झामचा पेपर होईपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे. म्हणून तर आपण कोर्स ड्युरेशन खूप मोठा ठेवलाय. कधीही पेपर होऊ द्या, पण लेटेस्ट अपडेट सांगू तुम्हाला, पेपर हा मेच्या एंडिंगला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची जास्त शक्यता आहेत. कामाला लागा, खूप स्पर्धा तयार झालेली आहे. तुमचा गेम चेंजिंग जो पार्ट आहे तो टेक्निकल पार्ट आहे आणि तुम्ही तिथं जास्त मार्क्स मिळवा. नॉन टेक्निकल तुम्ही करावंच लागणार आहे तुम्हाला. चलो देखते हैं ब्रॉन्स्टेड लॉरी कॉन्सेप्ट. अरेनियस आठवतोय ना तुम्हाला? फर्स्ट होता तो, त्याने ऍसिड बेस काय आहे ते शिकवलंय आपल्याला. फर्स्ट कॉन्सेप्ट तिथं पण प्रश्न तयार होत होता, मी इन डिटेल भाग 2 मध्ये सांगितलं. आता बघा, अरेनियसच्या ज्या काही क्युरीज होत्या, ज्या अरेनियसच्या लिमिटेशन्स होत्या, याने भरून काढल्या ह्या दोघांनी ब्रॉन्स्टेड लॉरी कॉन्सेप्टने. बघा, अरेनियसने काय सांगितलं होतं त्याने H+ डोनर असेल पण वॉटर सोल्युशन तयार करा, ॲक्वेस सोल्युशनच वापरावं लागेल. मग त्याला जेव्हा आपण विचारलं की मग नॉन ॲक्वेस सोल्युशन वापरलं तर काय करायचं, त्याने काय केलं होतं, गप्प बसून घेतलं होतं. ती क्युरी जी होती ती लिमिटेशन आता हा भरून काढणार आहे. बघूया या थेअरीनुसार, या कॉन्सेप्टनुसार प्रश्न कसे येतात ते बघणारच आहे. पण पहिलं लक्षात ठेवा, या कॉन्सेप्टनुसार व्हॉट इज अन ॲसिड. बघा, अन ॲसिड इज ए, बघा, an acid is a, what is meant by acid according to the Bronsted-Lowry concept? बघा, an acid is a proton donor. बस एवढंच सांगितलं यांनी ॲक्वियस वापरायचं का नॉन ॲक्वियस वापरायचं तुमचं तुम्ही बघून घ्या. ज्याने H+ दिला तो ॲसिड, एवढंच सांगितलंय, आहे की नाही. म्हणजे जी क्युरी, जी लिमिटेशन अरेनियसची होती, इन वॉटर सोल्युशन ओनली, इन ॲक्वेस सोल्युशन ओनली, यांनी हा मॅटर्स ठेवला नाही. डायरेक्ट सांगितलं H+ देतो ना तू ॲसिड. कळलं का? चला, हे समजलं. व्यवस्थित लक्ष देऊन बघा. प्रोटॉन डोनर म्हणजे काय? प्रोटॉन का मतलब क्या होता है? H+ डोनर, बरोबर. जो H+ देईल तो काय असेल? अकॉर्डिंग टू द ब्रॉन्स्टेड-लॉरी कॉन्सेप्ट इट इज अन ॲसिड. समजलं? फॉर एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, what is the examples of this Bronsted-Lowry concept? What is mean by acid? An acid is a proton donor. इसके कितने एग्जाम्पल्स है? बहुत सारे हैं. जैसे कि HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. अरेनियसने सांगितलं होतं, पण अरेनियस म्हटलं आता पाण्यात त्याला डिझॉल्व्ह करा. मग जर हायड्रोजन कंपाऊंड असला पाहिजे तर आहे, पाण्यात डिझॉल्व्ह करा, डिझॉल्व्ह व्हायलाच पाहिजे, होत होता तिथं. आणि त्याच्यानंतर H+ देत होता, तर म्हणून तो अरेनियस ऍसिड पण होता. पण ब्रॉन्स्टेड-लॉरीने काय सांगितलं, ते पाणी वगैरे ते डोकंच लावू नका. HCl आहे ना, H+ देतो का रे तू? हा देतो. तर H+ देतो म्हणजे तू काय आहे? ऍसिड आहे. मग बघा, याने काय केलं? H+ हात देतो, कसा देतो? H++ Cl - A. प्लस चार्ज म्हणजे काय? कॅटायन. मायनस चार्ज म्हणजे काय? एनायन. एनायनवर नेहमी निगेटिव्ह चार्ज का असतो? कारण त्याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कॅप्चर झालेली असते. इलेक्ट्रॉन जास्त असतात, तो पुन्हा कोणावर तरी अटॅक करू शकतो. प्लस चार्ज म्हणजे एकदम गरीब, कोणी येतंय अटॅक करतोय, अशी H+ कॅटायन्सची परिस्थिती असते. आता HCl ऍसिड आहे का अकॉर्डिंग टू धिस कॉन्सेप्ट? तर हा आहे, H+ देणारा आहे. दुसरं काही एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. लास्ट सेशनला बघितलं HNO3, H2SO4, हे सगळे काय झालेत? H+ देणारे आहेत, म्हणून हे प्रोटॉन डोनर आहेत. म्हणजे हे सगळे अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड-लॉरी कॉन्सेप्ट हे सगळे काय आहेत? ऍसिड्स आहेत. पण या व्यतिरिक्त पण आहेत. बघा, NH4+, याला काय म्हणतात रे? NH4+ अमोनियम आयन, बरोबर. अमोनियम आयन. आता हा ऍसिड आहे का? तर त्याला विचारावं लागेल, बाबा तू प्रोटॉन डोनर आहे का? तर बघा, हा प्रोटॉन देईल. काय करेल? प्रोटॉन देईल. H+ त्याने दिला. मग बघा रे,
इथं बघा NH4 प्लस याने एक H प्लस दिला तर एक H गेला प्लस पण गेला, काय राहिलं इथं NH3 अमोनिया, NH3 अमोनिया. म्हणजे याने हा प्रोटॉन देतोय म्हणजे NH4 प्लस सुद्धा काय झाला, ऍसिड झाला आता या थेरीनुसार. आता हे जर NH4 प्लस ऍसिड आहे हे जर अरेनियसला जाऊन विचारलं असतं तर त्याला सांगता आलं नसतं, तो म्हणला असता पाण्यात टाका. एवढ्या गोष्टी आता करायची गरज नाही. आता हा कोण झाला, हा झाला न्यूट्रल मॉलिक्यूल. न्यूट्रल म्हणजे काय कळतं का, ज्याच्यावर कोणताच चार्ज नाही, पॉझिटिव्ह पण नाही निगेटिव्ह पण नाही, आणि याच्यावर पॉझिटिव्ह म्हणजे हा झाला कॅटायन. या व्यतिरिक्त एनायन्स पण असतात, एनायन म्हणजे निगेटिव्ह चार्ज. बघा काही एनायन्स सुद्धा या थेरीनुसार ऍसिड असू शकतात. बघा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, H2SO4 रसायनांचा राजा, किंग ऑफ केमिकल्स, सल्फ्युरिक ऍसिड हा आहे. याने जर समजा एक H प्लस दिला तर काय राहील रे याच्यामध्ये, एक H प्लस गेला तर HSO4 मायनस राहतो बरं का. याने जर एक H प्लस दिला तर आणखी कोण राहतो H. बघा याच्यातलं एक H गेला प्लस झाला, दुसरा बाकीच्यावर ऑटोमॅटिकली याच्यात एवढेच निगेटिव्ह चार्ज असतात, इथं 1 येतं 1च, म्हणून एक H इथे गेला HSO4 मायनस HSO4 मायनस, बरोबर. म्हणजे आता H2SO4 ने H प्लस दिला तर तो ऍसिड झाला, हे अरेनियसला सांगता येत होतं. पण आता हा HSO4 चा काय, हा ऍसिड असू शकतो का ते आपण सांगूया. बघा आता हा जर मी HSO4 मायनस घेतला, बरोबर. आता ब्रॉन्स्टेड लॉरी कॉन्सेप्टला जर विचारलं का तुम्ही हा ऍसिड आहे का, तो म्हणाल काहीच बघू नका, H प्लस देत असेल तर त्याला ऍसिड म्हणून टाका. हा पुन्हा H प्लस देऊ शकतो का, तर देऊ शकतो. याने H प्लस दिला तर कोण राहिलं SO4 2 माइनस, SO4 2 माइनस, मतलब ये HSO4 माइनस ये भी है, ये भी क्या है, ये भी एसिड ही है अकॉर्डिंग टू द ब्रॉन्स्टेड लॉरी कॉन्सेप्ट. अरेनियसला लिमिटेशन होती, त्याला ॲक्वेस सोल्युशन बनवावं लागत होतं, सगळे न्यूट्रल मॉलिक्यूल पाहिले होते. आता तर नवीनच भेटलंय, काही कॅटायन्स पण आहेत. बघा हा कॅटायन आहे, हा पण काय आहे ऍसिड होऊ शकतो. एनायन आहे निगेटिव्ह चार्ज आहे, हा पण ऍसिड होऊ शकतो. कळलं का तुम्हाला. आता ही झंझटच नाही राहिली ब्रॉन्स्टेड लॉरी कॉन्सेप्ट मध्ये. H प्लस डोनर ऍसिड. चला बेस काय ते शिकून घेऊया आपण. बेसिस का मतलब क्या होता है. ॲक्वेस सोल्युशन तर आता काही फंडाच नाही ना इथं. अरेनियस कॉन्सेप्टमध्ये ॲक्वेस सोल्युशन होतं म्हणून आपण बेसला काय म्हणत होतो, अल्कलीज म्हणत होतो. आता इथं अल्कली म्हणू शकत नाही कारण इथं ॲक्वेस सोल्युशन वॉटर सोल्युशन वापरायचंच नाही. आता बघा याचा मीनिंग काय. बस का क्या मतलब है इन दिस कॉन्सेप्ट. बेस इज ए, बघा बेस इज ए प्रोटॉन, बघा वेगळंच आहे, प्रोटॉन ऍक्सेप्टर. अरे अरेनियसने काय सांगितलं होतं, अरेनियसने सांगितलं तो OH मायनस द्यायला पाहिजे, इथं यांनी काढूनच टाकलं ते. हे या कॉन्सेप्टनुसार जे प्रोटॉन ऍक्सेप्ट करतील, स्वीकार करतील, घेतील ते काय असतील, बेस असतील. वेगळी कॉन्सेप्ट आहे की नाही. मग आता एक्झाम्पल्स पण बघूया आपण. जसं की बघा, जसं की फॉर एक्झाम्पल याचे एक्झाम्पल बघूया. जसं की अमोनिया NH3. आता बघा अरेनियसचा ड्रॉबॅक होता, मी म्हणून सांगतो, जे विद्यार्थी डायरेक्ट थर्ड हा तिसरा भाग बघतात ना ते कन्फ्यूज होतात. ज्यांनी दुसरा बघितला त्यांना कळत असेल. अरेनियसने काय सांगितलं होतं की मला OH मायनस देणारा असला पाहिजे वॉटरमध्ये, मी त्याला बेस म्हणल. पण आता अमोनियाला तिथं त्याला सांगताच येत नाही, त्याने गप्प बसून घेतलं होतं अरेनियसने. आता मात्र ही कॉन्सेप्ट सांगू शकते की अमोनिया इज ए बेस. कसं बघा, तो काय म्हणल, तो जर प्रोटॉन घेत असेल, हे कोणी घ्या कोणताही सबस्टन्स घ्या, त्याने जर प्रोटॉन घेतला तर त्याला बेस म्हणा. बघा हा अमोनिया जो आहे याच्यावर ना, आता इन डिटेल सांगतो, हे काय हे लोन पेअर वगैरे काय एक्झाम मध्ये विचारणार नाही. एक्झाम्पल म्हणून आपण इथं बघूया की जनरली काय होतं. मेकॅनिझम सांगतो, मेकॅनिझम येत नाही पण एक्झाम्पल तुम्हाला माहिती पाहिजे. अमोनिया हा बेस आहे अकॉर्डिंग टू दी ब्रॉन्स्टेड लॉरी कॉन्सेप्ट. कसा, तो प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो. कसा सांगतो, हा आहे H प्लस, बरोबर आहे, हा H प्लस आहे, याने प्रोटॉन ऍक्सेप्ट केला पाहिजे तरच मी त्याला बेस म्हणल. हा ऍक्सेप्ट कधी करल, याच्याकडे इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे, अटॅक करायला तलवार असली पाहिजे. आता मॉलिक्यूलमध्ये तलवार असते, इलेक्ट्रॉन पेअर्स. नायट्रोजनवर एक लोन पेअर आहे, म्हणजे आता हा काय करतो, याच्यावर अटॅक करतो, H प्लस घेतो. सो व्हॉट हॅपन, NH3 प्लस H प्लस NH4 प्लस NH4
4+, करेक्ट। इसका क्या मतलब हुआ, ये जो है ना अमोनिया, ये क्या कर रहा है, प्रोटॉन को एक्सेप्ट कर रहा है। इसका क्या मतलब हुआ, ये एक्सेप्टर है प्रोटॉन। इसका मतलब याचा अर्थ काय झाला का अकॉर्डिंग टू धिस कॉन्सेप्ट अमोनिया इज ए बेस, आहे की नाही, सोपं आहे की नाही। तसंच पिरिडीन पण आहे बरं का तसंच पिरिडीन पण आहे। पिरिडीनचा आता मी मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहित नाही, डायरेक्ट तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो। हे आहे पिरिडीन, बरोबर। इथं जर बघितलं ना तुम्ही, इथं कार्बन कार्बन कार्बन, याला काय म्हणतात C5 H5 आणि N, बरोबर। बघा कार्बन 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, हायड्रोजन 5, इथं एक इथं इथं इथं, एवढं काय महत्वाचं नाहीये ते, कळलं। सो यहाँ पे पिरिडीन भी क्या करता है, H+ एक्सेप्ट करता है। कैसे कैसे दिखाऊ, ह्या नायट्रोजनवर काय आहेत, लोन पेर आहे की नाही, हा लोन पेर याच्यावर अटॅक करेल आणि मग काय होईल इथं बघा, आणि हा हायड्रोजन या ठिकाणी याच्यावर प्लस चार्ज। आता एवढं डिटेल नाही लागत बरं का आपल्याला एक्झामला, तुम्ही बेसिक्स, तुम्ही बीएससी केमिस्ट्री आहात, मी नेहमी सांगतो की जे मुलांनी सायंटिफिक असिस्टंटचा फॉर्म भरला त्यांनीच हे लेक्चर बघायचं। तुम्ही थंबनेलमध्ये बघत जा का कोणासाठी ते लेक्चर, त्याच मुलांनी बघा, कारण त्यांची लेवल मी त्या लेवलनी पकडले, त्यांची लेवल आता इथं बीएससी लेवल आहे म्हणून मी इन डिटेल सांगतो। 12वीची लेवल असती तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं असतं, तुम्हाला जे गरजेचं आहे तेच मी देणार आहे, म्हणून मी सांगतो एनरोल करताना सुद्धा आपण कशाला अप्लाय केलं तिथंच तुम्ही एनरोल व्हा। देखो यहाँ पे इसने अटॅक किया, H+ एक्सेप्ट किया। आता एवढं लक्षात नाही ठेवायचं, एवढं सगळं लक्षात ठेवलं तर तुम्ही मग नुसती एकच कॉन्सेप्ट करून जाल, मग काय लक्षात ठेवायचं सर, याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत, NH3 आहे, कसं आहे कळलं का, आता इथं दिलं लिहून। त्यानंतर पिरिडीन, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C5 H5 N, करेक्ट। अशा पद्धतीने तुम्हाला कळले पाहिजे की कोण बेस आहेत, ते वेगवेगळे एक्झाम्पल्स देऊन तुम्हाला विचारतील, बरोबर। आणखी काही पण एक्झाम्पल आहेत, जसं की OH-, आता त्यांनी विचारलं OH- ऍसिड आहे का बेस आहे, सांगा बरं अकॉर्डिंग टू द ब्रॉन्स्टेड-लॉरी कॉन्सेप्ट। तुम्ही काय बघायचं, याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत की नाही, इथं बघा याच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे यांना हा 100% कोणावर अटॅक करू शकता। आता हा ऍसिड आहे का बेस आहे, कसं ओळखणार, त्याने जर याच्या H+ वर अटॅक केला तर काय होईल, H2O तयार होईल की नाही, म्हणजे हा OH- कोण झाला, ऍक्सेप्ट केला, अटॅक केला, म्हणजे याने H+ घेतला तर H2O झाला, म्हणजे हा कोण झाला रे, बेस झाला। CN- बघा CN-, भर कोणतंही एक्झाम्पल घेऊ शकता। आता anion आहे ना, याने काय केलं, H+ घेतला, बरोबर, ऍड केला तर काय होईल, HCN होईल। मग मला सांगा हा सायनाइड कोण झाला, आता इथं ऍसिड झाला का, नाही, प्रोटॉन ऍक्सेप्टर झाला, म्हणून हा पण काय झाला, बेस झाला। कळलं का आता तुम्हाला, डन। एक्झाम्पल्स पण मी भरपूर सांगितले, अजून भरपूर सारे एक्झाम्पल्स आहे, पण जेवढे महत्वाचे आहेत ते मी इथं तुम्हाला सांगितलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं ऍसिड्स, अरेनियस कॉन्सेप्ट आणि ब्रॉन्स्टेड-लॉरी कॉन्सेप्ट मध्ये काय डिफरन्स आहे। चलो नेक्स्ट देखते हम, याच्यामध्ये ना काय काय क्वेश्चन विचारते ते सांगतो। ब्रॉन्स्टेड-लॉरी कॉन्सेप्ट नुसार ऍसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय, ऍसिडचे एक्झाम्पल्स, बेसचे हे 2 एक्झाम्पल्स तुम्हाला मी इन डिटेल सांगितले। याच्या पुढे सगळ्यात महत्वाचा एक पॉइंट आहे बरं का, तो आहे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर। यांनी थेअरी डेव्हलप करताना सांगितलंय, एक 2 ओळीत तुम्हाला याचं उत्तर सांगतो की इथं काय लक्षात ठेवायचं। बघा, एव्हरी ऍसिड, यांनी ना ब्रॉन्स्टेड-लॉरी कॉन्सेप्ट जी आहे ना ती याच्यावर डिपेंड आहे, 100% इथंच प्रश्न पडतो। काय लक्षात ठेवायचं इथं, एव्हरी ऍसिड हॅज इट्स कॉन्जुगेट बेस, एव्हरी ऍसिड हॅज इट्स कॉन्जुगेट बेस, म्हणजे ना प्रत्येक ऍसिडला त्याचा एक कॉन्जुगेट बेस असतो, आणि एव्हरी, इथं प्रश्न आहे बरं का, महत्वाचं लक्ष द्या, एव्हरी बेस हॅज इट्स कॉन्जुगेट एसिड। इसका क्या मतलब है, अच्छे से देखो की प्रत्येक ऍसिडला त्याचा कॉन्जुगेट बेस असतो आणि प्रत्येक बेसला त्याचा कॉन्जुगेट ऍसिड असतो। मला नाही कळलं राव, सांगतो नीट बघा,
प्रत्येक ऍसिडला त्याचा कॉन्जुगेट बेस असतो. आता प्रश्न सांगू का काय विचारतात ते विचारतात हे अमुक अमुक आहे, एक सबस्टन्स दिलाय त्याचा कॉन्जुगेट बेस कोणता, किंवा अमुक अमुक सबस्टन्स दिलाय त्याचा कॉन्जुगेट ऍसिड कोणता. बघा आता समजा मी एक एक्झाम्पल घेतलं HCl. बघा समजा मी एक एक्झाम्पल घेतलं, पेन बदलूया तुम्हाला कळेल व्यवस्थित. मी एक एक्झाम्पल घेतलं HCl. आता बघा अकॉर्डिंग टू दिस कॉन्सेप्ट ये क्या है रे, ऍसिड है या बेस है. तुम्ही काय करणार, H+ देणारा असेल तर तो ऍसिड, H+ घेणारा असेल तर तो बेस, अकॉर्डिंग टू द ब्रॉन्स्टेड-लॉरी कॉन्सेप्ट. करेक्ट. बघा हा H+ देतो ना, म्हणून हा कोण झाला, हा झाला ऍसिड. बरोबर. मग हे पहिलं ओळखायचंय तुम्हाला, ते देणार नाही हा ऍसिड आहे, ते म्हणतील HClचा याचा पेअर कोणता आहे, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कोणता आहे. मग आपण पहिलं काय करायचं, इथं ट्रिकी क्वेश्चन आहे. आपण पहिलं बघायचं हा ऍसिड आहे का बेस आहे, म्हणजे हा H+ देईल का घेईल. सगळ्यात आयडिया सांगू का, याला जर H दिलेला असेल ना, हायड्रोजन असेल तर 100% ऍसिडच असेल. तो घेणारा नसेल, देणाराच असेल. त्याच्याकडे आहे म्हणूनच देतो की नाही, मला शिकवता येतं, मला नॉलेज आहे, मी याचा अभ्यास केलेला आहे म्हणून मी तुम्हाला देऊ शकतो. तुम्हाला त्याची गरज आहे म्हणून तुम्ही ते घेऊ शकता. सेम आहे, याच्याकडे हायड्रोजन आहे तर मग देऊ शकतो. म्हणून हा ऍसिड आहे. ओळखायचं पहिलं. ओळखल्यानंतर मला काय विचारलाय प्रश्न त्यांनी का याचा कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कोणता. आता मला कळलं हे ऍसिड आहे आणि यातला एक कॉन्जुगेट बेस आहे आणि त्याचा कोण कॉन्जुगेट बेस आहे तो मला ओळखायचा आहे. कसा ओळखतो बघा बरं का मी. ऍसिड आहे ना, याने जर आता ऍसिड का मतलब क्या होता है, H+ डोनर. आता याचा कॉन्जुगेट बेस कसा ओळखायचा, याने त्याचा H+ दिला म्हणजे त्याला काढून घ्यायचं, उरलेलं मटेरियल म्हणजे कॉन्जुगेट बेस. तो मुझे बताओ इसका कॉन्जुगेट बेस क्या है. तर H+ काढून घेतलं तर कोण राहील, एक प्लस चार्ज काढून घेतला तर उरलेल्या भागावर निगेटिव्ह चार्ज असतो बरं का. मग कोण राहिलं बताओ, Cl-. मतलब इस HCl का कॉन्जुगेट बेस है Cl-. कळलं का तुम्हाला. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं असतं, शोधायचं असतं बरं का. म्हणजे काय करायचं आपल्याला की त्याने जर H+ समजा ऍसिड असेल सबस्टन्स, त्याने जर H+ दिला तर उरलेला भाग काय झाला, कॉन्जुगेट बेस झाला. अशा पद्धतीने आणखी पण कळू शकतं. जसं की बघा H2O दिला त्यांनी आणि सांगितलं याचा कॉन्जुगेट ऍसिड कोणता आहे. What is the conjugate acid of H2O? What is the conjugate acid pair of H2O? म्हणजे बघा ट्रिकी क्वेश्चन. याला बेस बनवलंय, त्यांनी बेस याला म्हटलंय हा बेस आहे आणि याच्या कॉन्जुगेट ऍसिड कोणता आहे ते विचारलं. बरोबर. कारण मी वर काय लिहून दिलं, एव्हरी बेस हैज इट्स कॉन्जुगेट एसिड. इसका मतलब उन्होंने ट्रिकी में बताया भी है, आपको सजेस्ट भी किया है कि ये बेस है, इसका कॉन्जुगेट ऍसिड कोणता आहे. मग आपण लगेच ऍझ्युम करायचं हा झाला बेस. आणि मग बेस काय करतो, प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो. मग याने केला प्रोटॉन ऍक्सेप्ट. बरोबर. मग याने केला याच्यावर अटॅक वगैरे काय लक्षात ठेवायची गरज नाही. पण याने जर H+ घेतला तर काय तयार होईल रे, काय तयार होईल, H3O+ तयार होईल. कळतंय का तुम्हाला. H2O आणि H+ घेतला तर एक हायड्रोजन वाढला, प्लस चार्ज आला आणि याला काय नाव आहे, अरेनियस कॉन्सेप्ट भाग दुसरा महत्वाचा होता. याला म्हणतात आपण काय म्हणतो रे, याला हायड्रोनियम आयन. कळलं का आता. म्हणजे आता जो सबस्टन्स दिला त्याला आधी बघायचं तो ऍसिड आहे का बेस आहे. आणि जर बेस असेल तर त्याचा एक कॉन्जुगेट पेअर असतो. बरोबर. मग बेस असेल तर त्याचा कॉन्जुगेट ऍसिड पेअर असेल आणि ऍसिड असेल तर त्याचा कॉन्जुगेट बेस पेअर असेल. कळलं तुम्हाला. अशा पद्धतीने शोधावं लागेल. मी घेणार आहे, याच्यावर क्वेश्चन असतात, ते क्वेश्चनची प्रॅक्टिस आपण करणार आहे. बट क्या याद रखना है हमें, मी परत दाखवता तुम्हाला, हे फार महत्वाचं आहे. क्या याद रखना है, एव्हरी ऍसिड हॅज इट्स कॉन्जुगेट बेस, एव्हरी बेस हॅज इट्स कॉन्जुगेट ऍसिड. ज्यांना हे कळलं नसेल ना तर याच्यावर प्रश्न आहे, प्रश्नावरून पण तुम्हाला इन डिटेल कळेल. चलो इस पर ना हम कुछ क्वेश्चंस देखेंगे, लेकिन हम क्या करेंगे, सिर्फ 15 सेकंड्स ही यूज करेंगे. जास्त वेळ नाही द्यायचा, सवय लावायची माइंडला. मी सांगितलं ना, ही एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हणजे माइंड गेम असते. इथं तुम्ही टेक्निकल पार्ट जर मार्क घेतले नाही तर तुम्ही स्पर्धेच्या बाहेरच पकडून चला. पहिला क्वेश्चन नीट बघून घ्या, नीट बघा.
बघा काय क्वेश्चन आहे. डन, भेटला आंसर तुम्हाला. देखेंगे क्या है क्वेश्चन. बघा, अकॉर्डिंग टू द ब्रॉन्स्टेड-लॉरीज कॉन्सेप्ट द बेस कॅन टेक अ प्रोटॉन फ्रॉम ऍसिड बिकॉज द ऍसिड इज ए. प्रोटॉन क्या है, ऍसिड क्या था, ऍसिड काय सांगितलं होतं, प्रोटॉन डोनर, बेस इज प्रोटॉन ऍक्सेप्टर. मग त्याने ना भलतं मोठं दिलंय तुम्हाला वाचायला, तिथं काही मिनिंगच नाहीये, फक्त इथूनच कळायचं ऍसिड इज ए. पेन बदलूया. ऍसिड इज ए क्या है बताओ, ऍसिड इज ए, बघा ऍसिड इज ए प्रोटॉन डोनर. पण मी सरांनी आम्हाला सांगितलंय पूर्ण प्रश्न वाचल्याशिवाय, चारही ऑप्शन वाचल्याशिवाय मी तिथे अजिबातच क्लिक नाही करणार. मग मला पण तेच करायचं, पूर्ण प्रश्न वाचा. मी प्रॅक्टिसच अशी करून घेणार तुमच्याकडून, कारण काय होतं ना, सिली मिस्टेक्स होतात. बघा, अकॉर्डिंग टू द ब्रॉन्स्टेड-लॉरीज कॉन्सेप्ट द बेस कॅन टेक अ प्रोटॉन फ्रॉम ऍसिड बिकॉज द ऍसिड इज ए प्रोटॉन डोनर. भेटलं तुम्हाला. ऍक्सेप्टर आहे का ऍसिड, नाहीये. बोथ ऍक्सेप्टर अँड डोनर असं होऊच शकत नाही, एक तर देईल किंवा घेईल, नाही. नन ऑफ द अबव का प्रश्नच नहीं. सो आंसर इज डोनर. चलो सेकंड क्वेश्चन देखते हैं, लेकिन हमें यूज करने हैं सिर्फ 15 सेकंड्स. चलो क्या क्वेश्चन है, अच्छे से देखो. काय आंसर आहे तर बघा, कॉमेंट मध्ये सांगा काय आंसर आहे याचं. प्रॅक्टिस करा, आंसर कॉमेंट मध्ये करा, म्हणजे काय होतं तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो. आणि मी नेहमी असं का सांगतो, सांगू का, प्रश्न पूर्ण वाचा, ऑप्शन्स नीट वाचा, कारण मी या गोष्टी पोळलेल्या आहेत. एमपीएससी मध्ये मला खूप गोष्टी कळलेल्या आहेत, म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो प्रश्न पूर्ण वाचायचा. उत्तर मला पहिलंच ऑप्शन वाटतं तरी मी चारही ऑप्शन वाचणार आणि मगच उत्तर एक असेल तर ऑप्शन 1 वर क्लिक करणार. इथं पण नीट बघा, ऑप्शन मध्ये तुम्ही सांगा बरं, कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा याचं काय आन्सर आलं. आता आपण बघूया याचं खरं आन्सर काय, तुमचं मॅच झालंय का बघूया. अकॉर्डिंग टू द ब्रॉन्स्टेड-लॉरीज कॉन्सेप्ट व्हॉट आर द कॉन्जुगेट ऍसिड्स, नीट बघा, व्हॉट आर द कॉन्जुगेट ऍसिड्स फॉर फॉलोविंग आयन्स. म्हणजे इथं जे आयन्स दिलेले ते कोण आहेत सांगा बरं. अरे यार, हे सगळे बेस आहेत का, त्यांनी बेस आहे म्हणून मी काय सांगितलं, एव्हरी बेस हॅज इट्स कॉन्जुगेट ऍसिड, मतलब ये सब बेस है. जर बेस असतील तर ते सगळे काय करतील, प्रोटॉन ओढतील, प्रोटॉन H+ द्या, H+ द्या, आणि मग H+ दिल्यानंतर जे तयार होईल ते काय असेल, कॉन्जुगेट ऍसिड असेल. म्हणजे हे सगळे काय झाले, इथं बघा रे, हे सगळे काय झाले, मला ना असं वाटलं पाहिजे तुमच्या कॉमेंटवरून की इथं जे तुम्हाला लगेच कळतंय. आता बघा, त्यांनी सांगितलंय या खाली दिलेले जे आयन आहे त्यांचे कॉन्जुगेट ऍसिड्स कोणते आहेत, म्हणजे हे कोण झाले, बेस झाले. आणि बेस काय करतो, प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो. त्याने प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यानंतर जे पार्ट तयार होतो ना, जो तयार होईल तो असेल त्याचा कॉन्जुगेट ऍसिड. या बेसचा कॉन्जुगेट ऍसिड कोणता, कसा ओळखायचा, याच्यामध्ये एक H+ फक्त ऍड करा. मग HCOO- मध्ये एक जर H+ ऍड केला, मी एक H+ ऍड केला तर फॉर्मिक ऍसिड तयार होतं की नाही, HCOOH, याला म्हणतात फॉर्मिक ऍसिड. नावाचं काही गरज नाही, मी चेक करल, हे ऑप्शन मध्ये आहे, हे आहे, हे आहे, हे आहे, मग मला लगेच कळेल HCOOH ऑप्शन हा आहे. पण सरांनी सांगितलं लगेच नाही, लगेच आपण अजिबात इथं नाही लक्ष द्यायचं. आधी इथं मला कळतंय की इथं उत्तर आहे माझं, मी कन्फर्म करल दुसऱ्याला. NH2- याने जर एक H+ घेतला तर काय होईल, NH2- NH3 होईल. मग आता इथं कन्फर्म झालं. आता 2 बरोबर आले. तुम्हाला वाटलं तर हे करा, नाही तर तुम्ही 2 ऑप्शन नंबर इथं क्लिक करा आणि चला पुढे. चला 15 सेकंदात आन्सर द्या. प्रश्नांची लेव्हल तुम्हाला दाखवतोय अशा पद्धतीने, खूप सोपं आहे, फक्त माइंड गेम आहे. नीट व्यवस्थित प्रश्न वाचायचा, ऑप्शनवर मग चेक करायचे आणि मगच क्लिक करायचे. अच्छे से देखो. डन. चलो देखते हैं क्या क्वेश्चन है. द कॉन्जुगेट ऍसिड बेस पेयर इज. हे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेयर काय असतं, अ पेयर दॅट डिफर्स ओनली बाय 1 प्रोटॉन, अ पेयर दॅट डिफर्स ओनली बाय साईज. अख्खं लेक्चर पाहिलंय, अख्खं मला पूर्ण पाहिलंय, त्याच्यात साईज हा शब्द सरांनी काहीच नाही वापरलेला. बरं, अ पेयर दॅट डिफर्स ओनली बाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. पूर्ण लेक्चरमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नव्हतं रे, भाग 3 पूर्ण पाहिला मी, कुठंच नाही वाटलं. मला सांगा बरं, विच इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन पिरियोडिक टेबल. कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचा. जे मला सांगतील हा कोण आहे तर त्याला कळेल याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 4.0 बरं का.
ते तुम्ही शोधा. आता मी जेव्हा तो टॉपिक तुम्हाला शिकवेल तेव्हा तर सांगणारच आहे. पूर्ण लेक्चरमध्ये सरांनी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवर काहीच नाही बोललेले, काहीच विषय घेऊ नये का. आता मला इथं नीट पाहावं लागेल, नाही तर नन ऑफ द अबव क्लिक करावं लागेल. बघा, अ पेअर दॅट डिफर्स ओनली बाय वन प्रोटॉन आहे की नाही, आत्ताच पाहिलं ना. एक फक्त H प्लस द्यायचा किंवा घ्यायचा एवढ्यावर सगळी कॉन्सेप्ट त्याच्यावर आहे. म्हणून ऍसिड बेस पेअर कसं होतं तिथं बघा ना. इथं मी काय केलं, H प्लस हा बेस आहे, याचा कॉन्जुगेट ऍसिड फक्त H प्लस त्याने घेतलं. बरोबर, ऍसिड असता तर H प्लस दिला असता. म्हणजे सगळा मामला जो आहे ना, प्युरीचा मामला, तो सगळा कशावर आहे, डिफर्स बाय ओनली वन प्रोटॉन. इसका मतलब क्या हुआ, आंसर क्या है, ऑप्शन नंबर 1 है. चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं. चलो सिर्फ 15 सेकंड्स. असेच प्रश्न विचारले जातात बरं का. अशी प्रॅक्टिस आपल्याला करावी लागेल. काळजी करू नका, आपल्या कोर्समध्ये मी खूप सारे क्वेश्चन्स घेणार आहेत, खूप सारे MCQs घेणार आहे. माझ्या डोक्यात आहे 1-1.25 महिन्यामध्ये सगळा सिलेबस संपला की नुसती MCQची प्रॅक्टिसच करायची. एवढे MCQs माझे तयार करायचं काम चालू आहे मी. आणि तुम्हाला एक सांगू, बरेच विचार, आता हे क्वेश्चन संपला तरी सांगतो, बरेच विद्यार्थी विचारतात PYQ 2018ला ही एक्झाम झाली होती, त्यानंतर आता 2024 मध्ये ही एक्झाम होते. म्हणजे बघा, पुन्हा ही ऍडव्हर्टाईज येत नाहीये. पुन्हा कधी येईल 4-5 वर्षांनी सांगू शकत नाही. आलेली ही संधी आहे. पोस्ट खूप छान आहेत. आता संधी सोडू नका, हलगर्जीपणा बिलकुल करू नका. चला प्रश्नाचं उत्तर बघूया. Which of the following acid is a limitation of Bronsted-Lowry concept? सर तुम्ही लिमिटेशन नाही सांगितलं राव, इथं सांगा मग. लिमिटेशन आहेत या थेरीजचे. लिमिटेशन क्या है इस थेरी का. बघा, या थेरीमध्ये सगळा मामला कशाचा होता, H प्लस डोनर, H प्लस ऍक्सेप्टर. बरोबर, बट देर आर मेनी ऍसिड्स अँड बेसेस. पण या व्यतिरिक्त असे भरपूर सारे ऍसिड्स आहेत, जसं की BF3, BCl3. बघा, BF3 याला बंद करू, BCl3, AlCl3, बरोबर, AlBr3. एवढे सगळे जे आहेत ना, हे सगळे ऍसिड्स आहेत. बरोबर. आता मी जेव्हा ब्रॉन्स्टेड-लॉरीला जाऊन विचारल की मला ना AlCl3 ऍसिड आहे, कसं मला कळला, टेस्ट नाही घेतली मी लिटमस टेस्ट मी पहिल्यासाठी त्याच्यासाठी मी सांगितलं भाग 1 बघा, त्याच्यामध्ये मी लिटमस टेस्ट घेतली, मिथाइल ऑरेंज इंडिकेटर वापरून बघितलं, तो ऍसिड आहे. मग मी त्यांना जाऊन विचारलं हा ऍसिड का आहे, तो तर H+ देत नाही. बरोबर, तुम्ही सांगता H+ देणारा ऍसिड आहे, मग हा ऍसिड का. आता त्यांनी तोंड गप्प केलं, तोंडावर बोट ठेवलं, म्हणजे त्यांचं ते लिमिटेशन झालं. एवढं एक लिमिटेशन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. चला आता आन्सर द्या. Which of the following acid is a limitation of Bronsted-Lowry concept? HCl आहे का रे त्याचं लिमिटेशन? बिलकुल नाही. तो सांगतोय HCl काय ऍसिड आहे, तो H+ देतोय. HNO3 नाही, H+ देतो ना तो. H2O आणि BF3 या दोघांमध्ये कन्फ्युजन आहे, पण ऑलरेडी सरांनी सांगितलं. तुम्ही म्हणाल सर H2O का बरं, H2O सुद्धा काय करू शकतो. आता अगोदर दाखवलं ना, हायड्रोनियम आयन दाखवतो. H2O काय करतो रे, एक H+ घेतो आणि काय करतो, हाइड्रोनियम H3O+ तैयार करतो, हाइड्रोनियम आयन तैयार करतो. इसका क्या मतलब हुआ, ये भी लिमिटेशन नहीं है इस थ्योरी का, ये भी नहीं है, ये भी नहीं है. सो करेक्ट आंसर इज BF3 आहे. सिंपल अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहेत. अशा पद्धतीने या लेव्हलने आपल्याला अभ्यास करावा लागेल. खूप सोपा आहे, प्रॅक्टिस करावी लागेल. आणि मी ऑलरेडी तुमच्याकडून खूप MCQची प्रॅक्टिस करून घेणार आहे. जर सेशन आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. या सेशनमध्ये आपण थांबूया, पुढच्या सेशनमध्ये भेटूया नवीन कॉन्सेप्ट घेऊन. सध्या थांबूया. थँक्यू सो मच.